तर नमस्कार, स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओ. तर भावांनो, आपण आता निघालो घरी कामावर. इंदापूरतून आपल्याला तिकडे जावं लागतं 50 किलोमीटर. तर बघूयात जाताना आता आपल्याला काय सीन होतोय, कोण भेटतंय, पाऊस येतोय नाही येतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण जे शूटिंग करतोय ते DJ Action 4 मधून करतोय. मला अँगल ऑफ व्ह्यू कसा येतो एकदम वाईड येत असेल आणि माईक हा जाईल बिल्डच आहे. अजून सध्या तर आपण एक्सटर्नल माईक जोडलेलं नाही आहे. वातावरण खूप गार झालं. आता आपल्याला उन्हाळ्याची सवय लागलेली. 2-3 दिवस झालं एकदम थंड चिल्ड वातावरण आहे. गाडीवरती गार लागतं. तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून बघताय तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे, कारण की मला पण कळलं पाहिजे की आपले व्हिडिओ कुठं कुठं जातात. पक्क्याला वर बघितलं पक्षी काय दिसतात. पक्षी दिसतात का तुम्हाला? वाईड अँगल म्हणजे नसतं दिसत एवढे. क्षण सीन असा एकदम मोठा दिसतो ना, त्यामुळं त्यासाठी मी वाईड अँगलवर सेट केलेला आहे. बघा तर आता आपल्याला पहिलं पेट्रोल टाकायचं आहे, नंतर आपल्याला गावाकडे निघायचं आहे. पाऊसमध्ये असतं ना नसतं नाही सांगते अजून. वातावरण तर एकदम पावसाचं झालेलं आहे. ढग वगैरे सगळं बरं आलं. एखाद्याला मोटिवेट करणं हे आपलं काम आहे, कारण की व्हिडिओ बनवणे काही चुकीचं नाही आहे. आणि आजकाल व्हिडिओ बनवणाऱ्यांना नाव वगैरे ठेवले जातात. तर मला आज दुपारी पण असेल मेसेज आला का मित्रांचा, तर की त्याला गावातील लोक आणि नातेवाईक हे त्याच्या घरी सांगतात की तुमचा मुलगा असा व्हिडिओ बनवतोय, त्याला नाव वगैरे ठेवतात. पण असं नाही केलं पाहिजे. एखाद्याची मेहनत असते व्हिडिओच्या मागं. असं नाही का तो कामधंदा सोडून फक्त व्हिडिओज बनवतोय. तो काहीतरी बनण्यासाठी काहीतरी त्याच्या अंगात कला आहे आणि त्याच्यासाठी तो मेहनत करतोय आणि तुम्ही त्याला नाव ठेवताय. तर पण एक दिवस असं होणार आहे की तुम्ही त्याला जे नाव ठेवताय त्याला एक दिवस फरक नाही पडणार आहे. जर तो खरंच क्रिएटर असेल तर त्याला एक दिवस जराही फरक पडणार नाही की तो कोण काय बोलतोय आपल्याला. आणि तो एक दिवस असा होईल, तुम्ही त्याला आज जे बघत राहाल तुम्ही तर उद्या तेच बघत राहणार आहे. पण तुम्ही जागेवर असाल आणि तो वर जाईल. त्याला बघूयात, पेट्रोल टाकूयात. मार्केटची रील बघितली काय गिरायक नव्हतं राहिले. आज वट पौर्णिमा त्यामुळं सगळं स्लॅप होता ना, मार्केट सगळं डाऊन. 200 करा. तुम्ही कुठल्या गावावर राहता? कुठल्या गावाला राहता? हिंगणगाव. हिंगणगावला. होय. हजार आहे का आमचं इथं शोरूमला? हजारी. राजाभाऊ हजार नाव हा हा शोरूमला आहे आमचं. तुम्ही शोरूमला पाहिजे आम्हाला. हा हा हाय आम्ही काही कुठे येत हा स्कूटी होत होती. हा पहिले पंप होते पण होय. बरोबर, चालू जाऊ. तर कॉन्टेंट क्रिएशनचा हाच फायदा आहे की लोक आपल्याला ओळखतात आणि आपले अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. समजा माझा एखादा बिझनेस आहे आणि मी सकाळी त्यांना असं एक व्हिडिओ टाकला असेल की की हा असा पॅटर्न आपल्या दुकानात आला आहे किंवा असं आपण हे प्रोडक्ट लॉन्च केलं आहे, तर ते लोकांपर्यंत लवकर पोहोचतं. आता हा जो व्यक्ती होता पेट्रोल पंपवरती, तर त्यांनी ते माझे रोज व्हिडिओ बघतात आणि त्यांना माहीत असतं मी काय करतो काय राहा. त्यामुळे ते मला डायरेक्ट बोलले की तुमचा सकाळी व्हिडिओ बघितला आणि मार्केटला जास्त गर्दी नव्हती का. तर असं काय असतं, जर त्या दिवशी तर कचरा पडलेला व्हिडिओ टाकला तर अजून हे कचरा वाढत चाललेला आहे. लक्ष पण देत नाही आणि दुर्गंधी पसरत चाललेली आहे. त्यामुळे सांगतो कॉन्टेंट क्रिएशनचे हे खूप सारे फायदे आहेत. त्यामुळे लोकांना फक्त एवढंच सांगायचं तुम्हाला नाव ठेवणं, पण तुम्ही तुमच्या मेहनतीवर एकदम ठाम राहायचं आहे आणि सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा हाय ठेवायचा आहे. माझे जे इंस्टाग्रामवर मी फॉलो करतो त्यांना माझं हेच आवडतं की मी डायरेक्ट ऑन रेकॉर्डिंग काय असेल ते बोलतो. तर हे बोलायचं स्किल ते सगळ्यांच्याच अंगात नसतं या. पण काय झालं श्री आपण त्याला भेट केले म्हणजे त्याच्यावरती रोज मेहनत करून बोलून अडचण बोलून किंवा विचार करत ते आता काय झालं मला सवय लागली. तर तुम्हाला ही माझ्यासारखी अशीच सवय लागेल बोलायची, एकदा तिथलाच बोलायची. आणि तरी तुम्ही ते प्रयत्न बंद करू नका. आणि तर बघूयात वातावरण कसं झालं तुम्ही आलं 2 घ्या. तर घरी जाय परत ना आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे ना, आपण कोणाला बोलणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की ती माझी मेहनत आहे. कारण की मला दिवसभर वेळ भेटत नाही. मी कामावर 9:30 ते 6:30 पर्यंत असतो. सकाळी मी मार्केटला असतो.
आणि मला जो वेळ भेटतो तो हाच काहीतरी अर्धा पाऊण तास वेळ आहे, जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत माझा वेळ आहे. तर त्यातच मला काही शोधावं लागते कोणते, म्हणजे तसं म्हणजे मला कोणते शोधायची गरज नसते बरं का, पण एक असा नॅचरल एकदम मराठी कंटेंट म्हणजे नाही का, असं एकदम रिअल कंटेंट त्यासाठी शोधावं लागतं. नाहीतर आम्ही काय पण दाखवू शकतो मला, पण त्यात काय मला असं एवढं मजा येत नाही. तर आता आपण सर्वेवाडीमध्ये पोहोचलो आहेत आणि ट्रॅफिक पोलीस ते आहेत, तर ते कोणाला फाईन मारतात कोणाला नाही आहे, फोर व्हीलर आणली इथं. बरं आपल्याला कोणी अडवलं नाही आतापर्यंत, कारण ते आपल्याला अडवायला काय आपण लोकल इथं. आता तुमच्या पुलापर्यंत आलो आहे ना गाव पाठी, मी तर थोडा रस्ता ओला दिसतो, म्हणजे इथं मागे पाऊस पडून गेला असेल तर वरला पाणी वगैरे साचले. जिथून थोडं आता काय लागतंय, पाऊस आपल्याला लागतं का नाही सगळं आता आपल्याला फक्त भीती वाटते. तर हा उजनीच्या नदीवरला पूल आहे, हा उजनी धरण आहे आणि खाली हा जुना पूल आहे, तुम्ही बघू शकता. वातावरण एकदम मस्त झालं होतं, त्यामुळे थोडं बघावं. सीन थोडं मस्त झालं नाही का, पाऊस पडून गेला त्यामुळे जरा क्लिअर एकदम क्लिअर विजन दिसतं ना. पण तुम्हाला आता माहितीच असेल की पाऊस पडल्यानंतर एकदम क्लिअर नजारा कसा दिसतो, ते फक्त ह्यासाठी दिसतो की ते वातावरण दोन्ही ठिकाण असतात ते पाण्यासोबत खाली पडलेलं असतं. उजनीत धरण आहे म्हणून इथल्या लोकांना व्हॅल्यू आहे, इथल्या रानांना व्हॅल्यू आहे आणि सगळीजण बागायतदार आहे. देखते देखते हम महानगर तक पहुँच चुके हैं और इधर से हमको जाना है मेमोरी बाईपास सीधा रोड सिंदर तक जाना है. माणसाला आता ते अर्ध मराठी अर्ध हिंदी कशामुळे आहे, तर तुम्हाला हिंदी पण बोलता आलं पाहिजे, तुमची रोजची प्रॅक्टिस झाली पाहिजे, तुम्हाला वाचता येते, तुम्हाला असं वाटतं की मी पाठा फटाफटा हिंदी बोलेल. नसतं रेग्युलरली बोलायला ठीक आहे, कारण की ॲडव्हान्टेज आहे समजा एक नॉलेज राहील हे तुमचं. असं नाही की तुम्ही महाराष्ट्रात जाताय तुम्ही मराठीत बोललं पाहिजे, हे ठीक आहे बोललं पाहिजे, पण तुमच्याकडे स्किंग पाहिजे ते बोलण्याचं. पण तुम्हाला कधी अडचणी होत आहे हा जो पॉईंट आहे ते बोलले जाताना, तर हा मला एकदम भारी वाटतो, कारण की रस्त्याच्या शेड्यूल अशी झाडं लावल्यात की लोक काय आराम करू शकतात, थांबू शकतात. कोणा काय मला नाही, मी हमपास सुद्धा थांबत होतो कधी ना कधी. तर खूप असंच निसर्गाचं संरक्षण केलं पाहिजे आणि सगळीकडे झाडं लावा पाहिजेत. मग आता काय झालं आहे, रस्ता वाढवायला लागलं की ती झाडं जाते, ती पहिली झाडं असेल. म्हणजे एक तर काहीतरी प्रगती करायला गेलं की काहीतरी निसर्गाचा नियम वगैरे तोडून त्यांना कट करायला लागते. म्हणजे कुछ पाने के लिए कुछ तो होना पडता है, लेकिन नेचर को पाना आसान नहीं है, त्याला वेळ लागतो झाडं घ्यायला. तर थँक्यू फॉर वॉचिंग, तर धन्यवाद. आणि तुम्ही पण त्या गावातून एक कुठून व्हिडिओ बघता तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तुम्हाला काही ब्लॉग बनवायला अडचण येत असेल ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे, त्यावरती पण आपण व्हिडिओ बनवूयात. तर मी थँक्स फॉर वॉचिंग, चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.